सुप्रीम कोर्ट में शिवसेना और धनुष बाण चुनाव चिन्ह को लेकर दोनों शिवसेना गुटों के बीच सुनवाई चल रही है। हमें पूरा विश्वास है कि बाला साहेब ठाकरे के विचारों वाली असली शिवसेना, जिसका नेतृत्व एकनाथ शिंदे जी कर रहे हैं, उसी को न्याय मिलेगा। इससे पहले भी अदालत ने शिंदे साहब के नेतृत्व को मान्यता दी है। सुनवाई जारी है, लेकिन हमें भरोसा है कि धनुष बाण चुनाव चिन्ह शिंदे साहब के पास ही रहेगा। आज शिवसेना के अधिकतर जनप्रतिनिधि शिंदे साहब के साथ हैं और अदालत इस तथ्य पर भी विचार करेगी। कपिल सिब्बल जी का हम सम्मान करते हैं। हम सभी चुनाव धनुष बाण चुनाव चिन्ह पर ही लड़े हैं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और दोनों उप मुख्यमंत्रियों ने वरिष्ठ स्तर पर मंत्री भरत गोगावले के नाम पर रायगढ़ के पालक मंत्री के रूप में सहमति बना ली है। सुनील तटकरे ने भी इसका समर्थन किया है। अगले 2 दिनों में भारत गोगावले के नाम की आधिकारिक घोषणा पालक मंत्री के रूप में होने की उम्मीद है। महायुति के तीनों दलों के नेता मिलकर इस पर अंतिम निर्णय लेंगे। कधीपर्यंत हे सत्र चालू राहणार? ते आता थोड्याफार प्रमाणात या सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु शेवटला वरिष्ठांचा निर्णय ज्यावेळेस वरच्या निवडणुका येत असतात, लोकसभा असतील, विधानसभा असतील, या साऱ्या निवडणुकांमध्ये वरिष्ठ नेते एकत्रपणे येऊन निर्णय घेतील आणि तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य असेल। पण नक्कीच कपिल सिब्बलांचा आदर तर सगळ्याच आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आहे। ते त्यांच्या पद्धतीने ते त्या ठिकाणी लढत आहेत किंवा ते त्यांच्या पद्धतीने कायदेशीर मुद्दे त्या ठिकाणी कपिल सिब्बल मांडत आहेत। परंतु ज्या पद्धतीचा हा लढा गेली 4 वर्ष सुरू आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं की संपूर्ण शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची असणारी संघटना आहे आणि या संघटनेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांनी एका मताने त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सगळेच लोक शिंदेसाहेबांच्या बरोबर त्यावेळेस आलेले होते। त्यामुळे आजही लोकप्रतिनिधी म्हणून सगळेच लोक साहेबांबरोबर त्या ठिकाणी ठामपणे उभे आहेत। आणि आपण पाहिलं की निवडणूक आयोगाच्या त्यानंतरच्या झालेल्या निवडणुकामध्ये लोकसभेची निवडणुका असेल, त्यानंतर विधानसभेची निवडणुका असेल, त्यानंतर नगरपालिका असतील, ग्रामपंचायतपर्यंत ज्या निवडणुका चिन्हावरती झाल्या त्या धनुष्यबाणच्या चिन्हावरच शिवसेना या ठिकाणी लढलेली आहे। त्यामुळे नक्कीच धनुष्यबाण ही निशाणी शिवसेनेकडेच या ठिकाणी राहील, यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे। सत्तावरच या ठिकाणी ध्वजारोहण आहे आणि भरत गोगावले म्हणतायत की मीच पालकमंत्री होणार, किती वेळ जाईल पण मीच होईल। कसं बघता त्यांच्या दाव्याकडे? काय सूत्रांकडे माहिती आहे अधिक शिवसेनेच्या अंतर्गत गटात? माझ्या मते आता वरिष्ठ लेवलला तिन्ही पक्षाचे नेते एकत्रपणे बसून या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निर्णय घेण्यात आलेला आहे की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात येणार आहे, असं आमच्या नेतृत्वाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि तटकरे साहेबांनी सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे माझ्या मते या 2 दिवसामध्येच रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांची या ठिकाणी निवड केली जाईल आणि ही निवड तिन्ही पक्षांच्या नेतृत्वांकडून एका मताने त्या ठिकाणी होणार आहे, हे विशेष आहे। त्यामुळे आता काय मतभेद त्या ठिकाणी राहिलेले नाही आहेत। तिन्ही पक्ष एकत्र एका विचाराने आज रायगडमध्ये काम करत, जसं राज्यामध्ये काम सुरू आहे तसं रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल, ज्या निवडणुका आता यापुढे होतील, या साऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI असे सारेजण एकत्रपणे येऊन या ठिकाणी काम करतील। जिल्ह्यात महायुती होय, त्या ठिकाणी पलसदरी रोड हा एक बऱ्याचशा काही शेतकऱ्यांचं त्या ठिकाणचं पेमेंट बाकी असल्यामुळे त्या ठिकाणचं काम पूर्ण झालेलं नव्हतं। त्याच्याबाबतीत सातत्याने आपण पाठपुरावा शासनाकडे केलेला आहे आणि लवकरच त्या शेतकऱ्यांचं राहिलेलं पेमेंटसुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे दिलं जाईल आणि मग तो राहिलेलं जे काम आहे ते आता पाऊस पुढच्या महिन्यात कमी झाला की तात्काळ ते कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू केलं जाईल, असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो।